नमस्कार पशुमालक मित्र हो. मी डॉक्टर प्रकाश पवार राहणार कराड. आपणाला सर्वात एक महत्त्वाचा असा हा व्हिडिओ मला सांगावासा वाटला की ज्याच्यामध्ये न पळणारे बैल माणसं का पळवतात हा एक मोठा प्रश्न आहे. आणि या न पळणाऱ्या बैलांच्यामुळं पशुमालकांचं किती नुकसान होतं हे या व्हिडिओतून मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, जर तुमची बैल किंवा वासरं, दुसरी बैल, चार दाती बैल जर पळण्यासाठी सक्षम नसतील तर आपण पळवूच नयेत. परंतु जर तुमची बैल 7 गाड्यांमध्ये किंवा 10 गाड्यांच्या मध्ये जर तुम्ही शेवटून 6 नंबरला, 7 नंबरला, 8 नंबरला, 10 नंबरला जर उतरत असाल तर अशा लोकांनी पळण्याचा आणि बैल पळवण्याचा नाद सोडावा. कारण तुम्हाला यशाची कोणतीही शाश्वती नाही, हे मला या व्हिडिओतून सांगायचं आहे. आणि अशा बैलांच्यावर जर तुम्ही प्रयत्न करत राहिलाच तर मात्र तुमचं नुकसानी ठरलेलं आहे. आणि तुम्ही असा प्रयत्न 1-2-3 वर्ष सलग करून पहा आणि 3 वर्षाचा खर्च काढा की ज्याच्यामध्ये तुमचं खूप मोठं नुकसान झालेलं असेल. आणि ते जर वाचवायचं असेल तर तुम्हाला अशा बैलांना पळवण्याचं थांबवलं पाहिजे आणि किमान तुम्ही हा नाद सुद्धा थांबवला पाहिजे. तर मित्र हो, हा थोडक्यामध्ये दिलेला सल्ला अतिशय महत्त्वपूर्ण आहे. याच्यासाठी तुमच्या बैलांची क्षमता, बैलांचे अनुवंशिक गुणधर्म आणि शारीरिक गुणधर्म असे काही जे असतील ते सर्व योग्य अशा तज्ज्ञांच्या मार्फत तपासून पहा, त्यांच्याकडून माहिती घ्या आणि तरच या क्षेत्रामध्ये उतरा. अन्यथा तुमचं नुकसान हे अटळ आहे की कुणीही तुम्हाला वाचवू शकत नाही. आणि विनाकारण या आर्थिक बुरधानातून तुम्ही वाचावं हाच एक माझा प्रामाणिक हेतू आहे. धन्यवाद.